माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे आता एसीबीचा ससेमिरा कायम आहे। दिनकर सावंत हे आज रत्नागिरी इथल्या एसीबी कार्यालयात चौकशी करता हजर राहणार आहेत। साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते पार्टनर होते। काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना देखील एसीबीची नोटीस प्राप्त झालेली होती। त्या दृष्टीने आता दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागीदार म्हणून असतानाच्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्र एसीबीने मागवलेली आहेत। त्या दृष्टीने आता तपासाला सुरुवात होणार आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने एकत्रित काम केलं होतं असं म्हटलं जात आहे। मुलगा शुभम साळवी यांना दिलेल्या जबाबानंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची चौकशी होणार आहे। अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, काय माहिती? एकंदरीत राजन साळवी यांचे पार्टनर दिनकर सावंत आहेत आणि ह्यापूर्वी पण दिनकर सावंतांनी एसीबीची नोटीस आली होती आणि त्यामुळे त्यांना आज 11 वाजता एसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं आहे। राजन साळवी मुलगा शुभम साळवी दिनकर सावंत यांनी एकत्रपणे काम केलं होतं। त्याच्यामुळे त्यांची जी पार्टनरशिप होती त्याचे कागदपत्र जे आहेत ते एकत्रित त्यांनी मागवले आहेत आणि आता 11 वाजता एसीबीच्या कार्यालयामध्ये दिनकर सावंत यांना बोलवलं आहे। आपण जर पाहिलं तर लागवी राजन साळवींच्या मागे एसीबीची जी सासेमिरा आहे तो कायम आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे पाहणे गरजेचं आहे। लागवी, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।